फोटो फोटो दे शूटिंग अंगाला हात लावायला नाही, अंगाला हात लावायचं नाही, पाहिलं म्हणजे ना वाईट होईल ना, अंगाला हात लावायचं नाही. काय काय असं ना वकील ना काय दिले बोलायचं काय कागद आहे प्रेमान चाललंय हिशोबान चाललंय कागद आहे माझ्याकडे काय कागद कायदेशीर बोलायचं कायदेशीर बोलायचं तुम्ही बाहेर व्हायचं बाहेर बिहेर काय नाही मंदिर गावात गावात नाही तू प्रेस ऑफिस ट्रस्टी कोणी गेले तुला ट्रस्टी कोणी गेले गावात मंदिर आहे गावात आलं लक्षात मंदिर गावात आहे तुला ट्रस्टी कोणी गेले ते कायदेशीर ते तुझ्या विरुद्ध हा कायदेशीर काय असेल ते ना आम्ही तिथं आहे तिथं उभं आपण उत्तर देणार आहे. हा जे असेल ना कायदेशीर प्रेमाने बोलायचं प्रेमाने बोलणार आम्ही कायदेशीर उत्तर देणार आहे. तर तुम्ही आम्ही प्रेमाने बोलणार प्रेमाने बोलायचं आम्ही प्रेमानेच बोलतोय. तुम्ही दहशत करता आम्ही बी दहशत करू आम्हाला बी सगळं येते प्रेमानेच उत्तर देतो. आम्हाला तुम्ही बी कायदा कागद दाखवता आम्ही कागद दाखवणार आम्हाला काय देत आम्ही सगळं दाखवतो. चालेल मला फोटो तुम्ही कागद दाखवायचा आणि आलं लक्षात गावकरी एक मंदिर माझं आहे गावकरी माझं नाही गावाच्या बापाचं आहे ती 23 तारखेला दाखवू आम्ही काय उत्तर. बरं का हे उत्तर द्यायचं देतो नाही मंदिरच गावाच्या बापाचं आहे आलं किती लागतं रे मंदिरच गावाच्या बापाचं आहे तुझं काय संबंध आहे तू काय संबंध आहे म्हणजे गावकरी मी कसला गावकरी रामखो सांगतोय 23 तारखेला आम्ही कायदेशीर काय द्यायचं आमच्या बोलायचं हा नाही कायदेशीर बोलायचं अरे तू नाही कायदेशीर उत्तर देऊ आम्ही. कायदेशीर उत्तर द्यायचं काय तिथं ते हा तिथं द्या काय द्यायचं ते आणि इथं बी नाही आणि यांना बी कुणा बाहेर काढत नाही यांना राजे महाराजांनी 18व्या शतकात सण दिली अधिकार नाही त्यांना गुरुवांचा अधिकार तुम्हाला दिला कुणी दिला तुम्हाला अधिकार गुरुवांना काढायचा कुणी दिला अधिकार दाखवा तुला कागद दाखवा ना कागद मग तुमचा ट्रस्टी अधिकार दाखवा कोणत्या अधिकारात टाका मग इथं काय यांना काढता तुम्ही काढायचा अधिकार तिथं आधी सांगायचा कोर्टाचा प्रमाणपत्र सुद्धा नाही शूटिंग चालू या नाही कोर्टाचा आदेश आणायचा की पुरावा कागद आणला ना मग आम्ही त्यांना चार सोडणार कोर्टात उत्तर देऊ आम्ही. कागद सगळे आता कागद आम्हाला माहितीये कागद नाही आमच्या इकडे सगळे आलेले आम्ही कोर्टात उत्तर देऊ ना 23 तारीख आहे सगळं माहिती आहे. सगळं दाखव तुला याला काढायचं काय अधिकार नाही ज्यावेळेस कोर्टाचा निर्णय होईल ना त्यावेळेस चार देणार कोर्ट सांगेल ना द्यायचं चार त्यावेळेस देणार त्या तारखेवर मी देणार तू कोर्टाने सांगितलं ना त्यावेळेस मी देणार चार तो चार होणार नाही आदेश पाहिजे आम्हाला या 400 ऐकून घे या 400 आणि तुमच्या याचा काहीही संबंध नाही. तुमचा बी संबंध नाही 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 हे फक्त गुरुवांचा संबंध आहे आमचा बी नाही. ट्रस्टचा बी संबंध नाही तुम्ही काय आम्ही गुरुवालाच देतोय पण एकमेकाला एकमेकाला बांधलेला आम्ही दिलं 2 मिनिट सांगितलं माझा काय तुझ्या हात उचललाय त्याने माणसाने जाऊन दे म्हणजे काय कोणी व्यवहार करून घेतली काय उद्या कुलप तोडतो मी कोण येतं इथं या म्हणे यांचे ठिकाणचे 3 साल होते फक्त आम्ही काय करतो ऐकून घे काय करतो याला याला त्याला बांधून ठेवायचं त्याला बांधून एकमेकाला बांधलेला असले ना म्हणजे फक्त आम्ही फक्त कोणते लक्ष ठेवणार बाकी आम्ही यांच्यावर काय करतो का काहीच नाही करीत म्हणजे वाद काय आता तुम्ही जे टाकलेत ना ते देते ना उत्तर मला त्याचं नाही विषय आता तुम्ही म्हणतात ऐकून घ्या बघा पिंटूवर अन्याय झाल्यामुळे पिंटू गेलाय
ऐकून घ्या. हे बघा, ते- एक लक्षात ते घ्या. तुम्ही हस्तक्षेप केल्यामुळे झालं. नाही, नाही, ऐकून घ्या. ऐकून ट्रस्टी- घ्या. आज तुम्ही कोणीतरी काय- ऐकणार एकमेकाचं नाही, थांबा, नाही, काही- काही. तुम्ही बोलू नका. निसर्ग- आम्ही बोलतो, तुम्ही बोलू नका. हा, निसर्ग नियमानुसार माझा ऐक गेलं. निसर्ग नियम कोण कसं जाईल Depression. मला उद्या अटॅक आला नाही. मी म्हणणार का तुझ्यामुळे मला अटॅक आला तो मला नाही, बोलला पण त्याचे मानसिक कारण बी असतात ना असं. काका आहे लक्षात घ्या. हे बघा, आता Attack- attack काय आजार ना, गेले. ऐकून घ्या. मग काय म्हणणार तुम्ही? अटॅक काय ना तुम्हाला काहीतरी टेन्शन असणार त्याच्याशिवाय अटॅक येणार नाही. आलं का लक्षात? तसं नाही. ऐकून घ्या. तुम्ही विषय- डॉक्टर विषय रिपोर्ट काय? बघा त्याच्यात नाही. काय असेल ते बघा मी काय म्हणतो? पण तुम्ही दुसरा आप- क्लेम करता हा नाही, चुकीचा आहे हे मला नाही पटत. त्या आता ते गेला म्हणून आम्हाला आनंद वाटला का नाही, त्या- नाही मला आनंद नाही, वाटला त्या का घटनेच्या कारणामुळे त्याला अरे दादाचं माझे काय संबंध होते त्यांच्या आलं लक्षात. घरच्यांनाच विचार आता बघा तुमचं या का एंडोमेंट ट्रस्ट आहे यांचा गुरुवांचा हा. विजयार्चीचा हा. यांची बघा ही सनद तुम्हाला बघा ही सनद मोडीमधली हा आहे हा वाचलं मी याच्यात काय सगळं. लिहिलेलं आहे? हं. चंद्र सूर्य असेपर्यंत यांनी देवाची पूजा अर्चा करायची आणि एवढं निघालं ते आता आज सांगतोय ऐकून घ्या पंढरपूरला काढले ऐका आता ते आज सांगतोय ना बघा माझ्याकडे कागद तुम्हाला सांगतो बघा ही कागद यांची म्हणजे सनद आहे राजे महाराजांनी दिलेली यांना चंद्र सूर्य म्हणजे महाराष्ट्र शासन नाही केंद्र शासन मोदी सुद्धा काढू काहीच शकत करू नाही. शकत नाही थांबा, तुम्ही बोलू नका बाबा तुम्ही मी इकडे बरं? बघ. ए, इकडे हा कागद बघ. एक मिनिट जरे बघ आता सनद बघा गुरुवारचा हिंग्यांचा फुलाऱ्यांचा आणि हिंगे. यांना ऐकून घ्या ना यांना सनद दिली सेवेकरी म्हणून दिली शेवेकर म्हणून दिले ऐकून घ्या ऐकून घ्या. व्यवस्थापक होते शेवेकर म्हणजे राजे महाराजांच्या काळात ट्रस्ट वगैरे काय नव्हतं काय नव्हतं बरोबर म्हणजे यांना नाही, ऐकून घ्या. सेवेच्या मोबदल्यात यांना जमिनी दिल्या ऐका ना हे तर खरं आहे की नाही बरोबर आहे. हा. झालं का? आता यांच्यावरती थोडं नियंत्रण असावं म्हणून 1950 नंतर कायदा आला त्या कायद्यानंतर हे ट्रस्ट स्थापन झालं तुम्हाला सांगतो ना मला मागचं काहीच माहिती ऐका नाही. ना सांगतो ना. सांगतो ना मी तुम्हाला मी आल्यापासून आहे ना बाबासाहेब गेले तिथून पुढं चाललंय ना मग चालू मी ह्यांना कधी बोललो ऐका. नाही त्यालाही बोललो ना हे यांनाही बोललो ना विचारलं आता ते झालं का ह्याला तरी काही कधी नाही, बोललो नाही. ऐका आता बरोबर आहे का राजे महाराजांनी यांना दिली म्हणजे त्या काळात काय होतं की त्यांनी विश्वस्त म्हणजे व्यवस्थापक नेमले ऐकून घ्या त्यांना सेवेकरी हा, सेवेकरी. विश्वस्त नाही ऐका विश्वस्त त्यावेळेस पद्धतच नव्हती पद्धत नव्हती. आलं का लक्षात पण हे सेवेकरी. बोलण्याचा पावर कोणाकडे होता ह्याचा अवघांकडे होता ह्यांची पूजा अर्चा करायची आपण समजा वैदिक परंपरा आहे ती. नाही, ऐका, तुम्ही थांबा. तुम्ही फुलं आणून दिले देवाला देवाची पूजा थांबण असं काही नाही मी आलो मी तेरवात केली देवाची तर पूजा अर्चा थांबण असं काही नाही आपण कुणी आलो नाही तरी ह्यांची सेवा आहे ती त्यावेळेस चालू जोपर्यंत चालेल तोपर्यंत चालवायची असं आता नाही. कायदा कधी आला 1952 ला आता 52 ला आल्यानंतर जे हे होते माधवराव यांनी ट्रस्ट स्थापन केले बरोबर आता ऐकून घ्या त्यांनी काय केलंय गुरुवांचं ट्रस्ट स्थापन केलं 266 घडशेंचं स्थापन केलं बरोबर मग यांचं आहे ऐका ना? ऐका ना तशीच. आहे पण त्यांनी काय केलं हे वंश परंपरा आहे ना यांची कोण आहे आहे ना? ऐका काढून कुठून घेतली? नाही, ऐकून घ्या. वंश परंपरा यांची आहे पण त्यांनी काय केलं की घडशी नारायण मारुती घडशी ट्रस्टी कोण येतं पूजा अर्चेचं त्यांना आहे मग त्याच्या खाली त्यांनी विश्वस्त म्हणून त्यांचं नाव टाकलं ऐकून घ्या बरोबर का? आता नारायण मारुती घडशी मयत झाले. मग नाव कोणाचं राहिलं खाली नाव कोणाचं राहिलं माधवराव मग आता इथं कागद म्हणजे ट्रस्टी कोण दाखवलं माधव पण ते वंश परंपरा आहे का त्यांना सण आहे का माधवला नाही ऐकून घ्या बरोबर आहे म्हणजे ते काय झाले बोगस झाले ना आता हे 265 जे तयार केले त्याला कोणताही आधार नसताना त्यांनी 265 त्यावेळेस ऐकून घ्या ऐकून घ्या माझ्याकडे कागद त्याला नियम आहे आणि त्या नियमानुसार झाले त्यांच्या ऐकून घ्या त्याला यांच्या ते ट्रस्ट स्थापन करताना त्याला कोणताही आधार नाही आलं आता हे 4 ट्रस्ट आहेत ज्यांनी काय केलं त्यांचे नाव हे करून आता ज्यांनी जे केलं ना ज्यांनी काय केलं 83 मध्ये मामाने की यांच्यात नवीन जे ऐकून घ्या. कायदे येत असत ना त्या कायद्यानुसार केलं ऐकून घ्या म्हणून गुरुवांच्या आम्ही जमिनी काढून घेतल्या नाही नाही ऐकून घ्या त्यांचं काही उत्पन्न घेतलं त्यांनी काय त्यांचं पण काही आम्ही घेतलंय 83 ला यांनी काय फक्त केलं या- ऐकून घ्या म्हणजे आता आपण ते विश्वस्त फक्त सांभाळाने एवढ्याच प्रकारे तू तेवढं लक्षात घे घडशी गेल्यानंतर माधवरावचं नाव खाली राहिलं तर तो ट्रस्टी त्या घडशांचा ट्रस्ट आहे का नाही परंतु कागदपत्री नाव लावल्यामुळं यांनी काय केलं की घडशांच्या म्हणजे 266 ला माधवराव ट्रस्टी ऐकून घ्या नाही. ऐकून घ्या नाही येतो मी सांगतो सांगतो ना आणि ह्याला कोणते 265 ला माधवराव ट्रस्टी माधवरावने त्यांच्या नावाने 265 तयार केलं ऐकून घ्या दोन्ही नावाची व्यक्ती एकच म्हणून दोन्ही ट्रस्टचं विलिनीकरण करून ह्यांनी यांचे नाव लावले माझ्याकडे कागद आहे
ते दोन्ही तो अजून बी ऐकतो माझ्याकडे ऑर्डर आहे दादा काका मला माहिती ऐका. आहे मी कालच जाऊन आलोय ऐका. सगळं मला माहिती बरं आहे. का? मी तुम्हाला सांगतो ऑर्डर आहे आलं का ऑर्डर आऊ हे केलेले 283 पासून हे ट्रस्ट म्हणून पाहते त्याच्यात ट्रस्टी कोण येतं लक्ष्मण मनसुखे विजय शिंदे हा हे आपले गोविंदराव माधव आणि घोरपडे आणि ना हे 5 जण ट्रस्ट ते 5 जण आजपर्यंत हे 2011 पण पाहिजे 2011 नंतर यांनी चेंज रिपोर्ट केला मनोज देशमुख सुधीर वापकर आणि अजून पण हे 5 जण ट्रस्ट आहे त्यांचा कागद बघा हा त्यांचा चेंज रिपोर्ट आता हे तुमचे काय आपण ते जाऊ द्या पण आता ही ऑर्डर आहे ना ही ऑर्डर पास आलं लक्षात म्हणजे आता चॅरिटी कमिशनरकडे कोण येतं ट्रस्टी हे पास येतं बरोबर नाही त्याच्यानंतर यांनी काय केलं की तुमचे नाव टाकून पुढे दुसरं कागद नाही कागद आपले नाही याच्या नावात आहे ना ते पुढे सरांच्या नावाचा का तो बाहेर दिला मग कागद सर तुमचं पण सापडलंय का नाही तुमच्या नावाचा तुमचा चेंज रिपोर्ट सापडला बघा. त्याच्यामध्ये तुमचं नाव नाही आता लागलं तुमच्या नावाचा चेंज रिपोर्ट त्यांनी सादर केला म्हणजे तुमचं एक बाहेर एक आणि रमाकांत हा देशमुख हा तिघांचे नाव मंजूर झालेले कोर्टाने आहेत. फेटाळला आहे. बरोबर मान्य का म्हणजे तुम्ही ट्रस्टी नाही माझ्या ट्रस्टी नाही आता आम्ही काय केलं ट्रस्टी समक्ष आम्हाला हे 5 ट्रस्टी पाहिजे समोर आणि तुम्हाला अधिकार कोणता आहे कोणत्या अधिकाराने तुम्ही लोकांना चार्ज करतात हे आम्हाला फक्त कागद दाखवायचा आणि तुम्ही चार्ज करायचा समोरचे म्हणतात तुम्ही की त्यांच्यातलं होईल त्यांची वंश परंपरा जो होईल सिद्ध करते आणि त्याच्यात जे होईल म्हणजे जे होईल बाळासाहेब ऐकून घे वंश परत आपली ती एकच नाव का टाकलं बरोबर. त्याच्यामध्ये वंश परत होती पुढे वंश त्या ते टाकलं त्या पोस्टला राजराम करून दुसरं नाही टाकला काय तुमचे टाका ना हा टाका ना. तुम्ही कसं टाकले दिलं त्याला. काय हे ऑर्डर काय तुम्ही दाखल केलेलं आहे. हा? हे दाखल कोणी केलेलं आहे? मीच केले हा हा, ह्याच्यात काय ऑर्डर काय काय कोर्टाने? काय ऑर्डर आहे तुम्हाला आता जमते का काय माहिती हा. हे ऑर्डर काय आहे? काय हे बाळकृष्ण हे शिंदे तारखा पडल्या तुम्हाला. बाळकृष्ण शिंदे सोबत बोलणार ना? तू नाही, तू एकदम शांत राहा. बस, शांत थांब. तू बस शांत राहा. थांब. तू नाही, तू शांत बस. तुम्ही शांत राहा. तू काय? पुरावे देऊ शकलो नाही चॅरिटी कमिशनर गरीब लोकांनी कसं नाही आमच्या मार, तू शांत राहा. ऐका ऐका बघा, हे जे आहे ना, हे आर्यने त्यांनी नाव लावण्यासाठी अर्ज केलेला आहे. अर्ज दाखल केलेला आहे. बरोबर का? बोल त्याच्यात कोर्टाने ऑर्डर काय दिलेली आहे? काय दिली वंश परंपरा तुम्ही सिद्ध करू शकले नाही म्हणून अर्ज फेटाळण्यात येत आहे हा. बरोबर आहे का? मग तू काय म्हणतो? हायकोर्टाची ऑर्डर काय माहिती तुला ऑर्डर हायकोर्टाची ऑर्डर माहिती तुला कोणत्या हायकोर्टाची? हा हायकोर्टाची ऑर्डर दाखल करायला नाही. सगळं उघडं कर ना सगळं हे कागद कोणता आहे? हा? हे कागद कोणता आहे? कोर्टाचा कागद आहे मग हे हा. फेटाळायला हा, तुमचा- नगर ट्रस्टचा. वरचा कागद पाहिलं का? तुम्ही ट्रस्ट पुढं, कोर्टापुढं वंश परंपरा तुमची वंश परंपरा सिद्ध केली का हा. नाही केली मग तुमची वंश परंपरा तुम्ही कोर्टात परत जा हा. तुमची वंश परंपरा तुम्ही म्हणता हायकोर्टात कागद आहे ना नाही, नाही. ऐकून काय तू ज्यावेळेस नाही नाही ऐकून तू घ्या. सगळा अभ्यास केला का नाही मग मी काय मला म्हणतोय? काढायचंय. तुझी वंश परंपरा आहे ना मी काय तो म्हणतोय? फक्त बाळूच दाखवला तुझा नाही. होकार आमदारकडे दाखल त्याच्यात कोर्टाचा आदेश आहे की तुम्ही वंश असं नाही परंपरा तुझ्या वडिलांना किती दाखवली मुलं आहेत? तुझ्या वडिलांना किती मुलं आहेत? आलं लक्षात? तू आहे का नाही तुझा भाऊ आहे का नाही वंश मग तू काय केलं फक्त बाळूच दाखवला रामदास कुठे गेला आहे हा? तुझी वंश परंपरा हा? आहे ना तू म्हणतो ना तुझी आहे ना वंश परंपरा तुझ्याकडं. अरे आणि ती कोर्टात personal divorce नाही येडे जाऊ नये. परस्पर attention. दाखल हा? कर. आपल्याला माहितीच नाही तिथे ऍक्शन घेऊन का घेतलं नाही असं लिहिलंय त्याच्यात महाराज तुम्ही शांत व्हा. ऐका मी काय म्हणतोय? तुमचे कागदपत्र आहेत ना मला करायचं नाही ना. चॅरिटी कमिशनर नाही, नाही. वंश परंपरा सिद्ध एक मिनिट, तू काय केलं बाळू? चॅरिटी कमिशनर नाही 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 तो जे पोस्ट टाकली लोकांना जगाला टाकली जगाला टाकली तू तर फक्त बाबा बाळूच दाखवला रामदास नाही तुझा भाऊ नियमाने मला जय जय ना. याची वंश परंपरा आहे नी चॅरिटी नाही, नाही, मला काय चॅरिटी बा- म्हणलं की ह्या वंश तुझं टाक- तू नाही, नाही, तू ज्यावेळेस पोस्ट टाकली गावाला. तुला 4 त्या दिवशी भेटन हा? आलं लक्षात नाही, नाही नाही. म्हणत नाही बरोबर आहे. चार जणांचा विषय संपला. तुझ्या जवळ तर नाही तुझ्या एक जवळ तर नाही. चूक मा- ए, हॅलो आणि एक मिनिट ह्या मंदिरात चूक आमची झाली म्हणून हा घोटाळा आहे काय आम्ही माफी दिली म्हणून हे घोटाळा आहे हो. हे माफी नसतील ना
त्याच्यामुळे तो हे मेला तो कोण मोहम्मद घुरेंनी जे मारला ना तो त्यांच्यात वाटून घेतलेले हा. राजीनामा झालेला आहे कोर्टात. तो कसा झालाय माफीनामा तो बी आहे सुनील ते सगळं दबावात झालेलं आहे. लक्ष्मण मनसुरे काय केलंय ते मला सगळं माहिती नाही, आहे नाही. ऐकून घ्या हायकोर्टाची ऑर्डर बी आहे आता ते माझ्याकडे नाही झालेलं आहे. तुमचं काय असेल तेव्हा ते. बी असा पण मला काय दबाव आहे, कार्यक्रम केलेला आहे. त्यांचं ते माफीनामा होऊन द्या किंवा त्यांचं कॉम्प्रोमाइज होऊन द्या काही होऊन द्या पण जे आताच्या घडीला फॅक्ट आहे आताचा काय आता ह्यांच्या 270ला महाराजांची आई आणि आठवीची आजी या 2 ट्रस्टी आहेत एंडोमेंटला 270ला पूजा सिद्धेश्वर लक्ष्मण गेला बरं तुम्हीच केलाय हा? तुम्हीच केलाय कसं काय? हा? इथं दिलेलं आहे बघा. हा. बाळकृष्ण संपलं ना, म्हणजे संपलं. हा. हेच करतोय. कोर्टाने आदेश काय केलेला आहे हा. चेंज रिपोर्ट नंबर 126/2008 की तुम्ही ते मृत्यू दाखला दिला कोर्टाने त्यांचं नाव कमी करून टाकले हा. हा. पुढचं नाव लागलंच नाही. पुढं लागले तुम्ही होऊ शकता वर्षीतच केली नाही तर तुमचे नाव कसं काय लागते तिथे आलं लक्षात कोण डोक्यात घ्या काय? तुम्ही ना कागद आले वाचून घेतो. मला माहिती सगळं ती. मी केलं सगळं कोळून केलं मग आता काय? दोन हा. ट्रस्टी आहेत राहिल्यात बरं का याच्या आजी आहेत काय बरोबर आहे नाही? मग तुझी वंश बरोबर तू म्हणतो आहे ना कोर्टाला आले ठीक आहे सगळं चारित्र्य मित्र मला याची गरज नाही जाणार पण नाही बाळू कागदाशिवाय जाणार पण नाही ऐक ना. हा. काय काय चूक आमची झाली चूक झाली म्हणून हा घोटाळा आहे कागदाशिवाय काहीच होणार नाही कागदाची गरज नाही चूक इथं कागदाशिवाय होणारच नाही एक चूक अधिकृत आहे ना ही चूक आहे ना बिगर कागदाचं आहे ना, कुणी काही केली होणार नाही. हा चूक झाल्यामुळे हा घोटाळा आहे हा. हा? कोण आहे हा? यांनी नाव लावायचे हे केला अपील केलं पण कोर्टापुढे हे सिद्ध करू शकले नाही की आम्ही वंश परंपरागत पुजारी आहेत म्हणून नाही का मग कोर्टाने जाऊन जातो हे केलाय फेटाळलेला आहे. परत नाही लागत कोर्टाला दहा? हे नाही, तुमचं जण आहे, हरिला. हे मातच येते आणि आधी तुम्हाला 2 मिनिटं बघा. तुम्हाला याला direct तुमचं कागद मला नको. 2 मिनिटं काढा तुम्हाला काय जे असेल ते सगळं नाही हा. डोकं खातात. जी पृथ्वीराज चव्हाण चूक केली ना ती चूक माझी झाली हा हा, पृथ्वीराज चव्हाण. हा हा हा. काय दाखवतो मला तू काय दाखवलं तू हा? तुम्ही माझ्या कुठे काय? वैयक्तिक काय बोलू नका कागद बोललो शाब्दिक कारवाई मी ते गावकरीच आहे ना गं. हा? मी पण गावकरीच आहे. काय चाललं चालू द्या शाब्दिक काय बोलतोय गाव करण्यापेक्षा तुम्ही पुजारी गावकरी कोणी नाही ते. शाब्दिक वाढू नका शब्द शब्द ये चौपाळा ते काय पडतं मग कसं आहे शक्यतो आहे ना वाईट व्हायचं नसतं हा माझा नैव उद्देश आहे. कशाला वाईट नाही कोणासाठी कधीच वाईट होत नाही कारण मला माहिती मी तुम्हाला एक वाईट बोलवणार माझं 10 वाईट होत 10 वाईट होते तारखा पहिल्या अर्जदार दरच्या वंश परंपरागत विश्वस्त असल्याचे सिद्ध करण्यात अपयशी ठरला आहे कोणीही कागदपत्री पुरावा रेकॉर्डवर दाखल केलेला नाही आता काय म्हणजे आता मला काय माहिती तुम्ही पुजारी येते ना तुमचे वंश परंपरा सिद्ध करणं दिलं आहे कोणाचं सांग तुमचं सांग हा, चालू द्या राटा हा तेव्हाचं म्हणतो ना तुम्ही 8 पासून येऊन त्यांना येऊन रेकॉर्ड आहे कधी ठेवत नाही